कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाहीये असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। बंद केला तर कायदेशीर कारवाई करावी हायकोर्टानं सरकारला निर्देश दिलेले आहेत। बदलापूर घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून उद्या बंदची हाक देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टानं सरकारला हे निर्देश दिलेले आहेत। उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टामध्ये डॉक्टर गुणरत्न सदावर्तेंनी बंद विरोधात याचिका केलेली होती। या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसणार असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे आणि बंद केला तर मात्र कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। हायकोर्टानं थेटपणे सरकारला या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत। बदलापूर घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून उद्या बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टानं सरकारला दिलेले हे निर्देश या क्षणाची मोठी बातमी। खरं तर उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात डॉक्टर गुणरत्न सदावर्तेंनी याचिका दाखल केलेली होती आणि त्यानंतर ही तातडीची सुनावणी सुरू करण्यात आलेली आहे। कोणत्याही पक्षाला खरं तर बंद करण्याची परवानगी नसल्याचं हायकोर्टानं यावेळेला म्हटलेलं आहे। कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याकडे देखील हायकोर्टानं लक्ष वेधलेलं आहे। बंद केला तर मात्र कायदेशीर कारवाई करावी हायकोर्टानं या संदर्भातले निर्देशही दिलेले आहेत। त्यामुळे उद्याच्या पार्श्वभूमीवरती बंदची दिलेली हाक आणि गुणरत्न सदावर्तेंनी केलेली याचिका आणि हायकोर्टानं उद्याचा बंद बेकायदेशीर असल्याचं केलेलं वक्तव्य यानंतर मात्र निश्चितच उद्याचा बंद महाविकास आघाडीची भूमिका आणि बंद केला तर कायदेशीर कारवाई करावी या संदर्भात दिलेले निर्देश अशी या घडीची सर्वात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय। सर्वत्र चर्चा सुरू होती ती महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंद संदर्भात। मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याकडे आता हायकोर्टानं लक्ष वेधलंय। अमेय राणे आपले प्रतिनिधी याकडे आपल्या संदर्भात अधिक माहिती घेऊन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमेय, खरं तर कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे, काय सविस्तर माहिती देणार आहात? सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात दिलेले निकाल आणि निर्देश स्पष्ट आहेत। प्रत्येक राज्याला ते लागू होतात। अशा प्रकारे कुठल्याही राजकीय पक्षाला राज्यात बंद पुकारण्याचा अधिकार नाहीये। एखाद्या गोष्टीसाठी विरोध करणं वेगळं, विरोध प्रदर्शन ते करू शकतात, मात्र त्यासाठी अशा प्रकारे संप किंवा बंद करण्याचा त्यांना अधिकार नाहीये। अशानं राज्यातील सर्वसामान्य जनतेला एक प्रकारे वेठीस धरलं जातं आणि ते चुकीचं आहे। जनजीवन कुठेही विस्कळीत होता कामा नये। शाळा, महाविद्यालय, रुग्णालय यांना जर त्याचा फटका बसत असेल तर ते चुकीचं आहे असं सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे। त्याच निर्देशानुसार राज्य सरकारनं हा संप किंवा हा बंद आधीच बेकायदेशीर ठरवलेला आहे आणि या बंदला कुठेही गालबोट लागू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। हायकोर्टाच्या निर्देशानंतर ज्यांनी हा बंद पुकारलेला आहे अशांना प्रतिबंधात्मक नोटिसा पाठवणं सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे। जर कुणी उद्या आपल्याकडे पुन्हा एकदा येतोच आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून यावेळेला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा अंधारेजी। सुषमाजी, खरं तर बंद केला तर कायदेशीर कारवाई करावी असे हायकोर्टाचे निर्देश आहे। महाविकास आघाडीची काय भूमिका? खरं तर लोकशाही व्यवस्थेमध्ये आपला राग व्यक्त करण्याची मुभा असते आणि ती मुभा मिळायला हवी। मात्र माननीय न्यायालयासमोरचे मी युक्तिवाद नेमके काय झाले ते बघितलेले नाही। त्यामुळे कोणत्या युक्तिवादावर आधारित त्याचे ग्राउंड्स काय होते आणि कोणत्या ग्राउंड्सला ग्राह्य धरून त्यांनी हे म्हटलेलं आहे याची मला कल्पना नाही। पण याला जोडून मी असंही आपल्याला सांगायला हवं की लोक जेव्हा संताप व्यक्त करतात तेव्हा ते कुठल्या तरी अमुक एका पक्षाने सांगितलंय म्हणून नाही, तर सातत्याने जेव्हा घटना घडतात त्यावेळेला बहिरे आणि आंधळे झालेल्या सरकारला जाग्यावर आणण्यासाठी, त्यांना जाग करण्यासाठी काही विधायक कृती करणं गरजेचं असतं। त्या कृतीचा भाग म्हणून उद्या ठीक आहे, कदाचित राजकीय पक्षाचे लोक ते करू शकत नाहीत, पण समजा सामान्य माणूस आला तर काय करतील बरं? मी राजकीय पक्षाची प्रतिनिधी पण कुठलाही झेंडा हातात नाही घेतला, पण मी आई म्हणून तर माझं म्हणणं व्यक्त करू शकते ना। पण तरीही मला असं वाटतं की आमची जी एकूण भूमिका आहे ती एक साधारण 5 वाजेपर्यंत अधिकृत भूमिका आम्ही जाहीर करू।
नक्कीच सुषमाताई, मात्र सर्वसामान्यांनी या बंदमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन तुम्ही करू इच्छिता का? एका बाजूला पक्षासंदर्भातले निर्णय जरी देण्यात आलेले असते तरी देखील सर्वसामान्यांचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय त्या पार्श्वभूमीवर काय व्हावं? जे अनेक फोन मेसेजेस येत आहेत, विशेषतः काल मानपाड्याला झालेली घटना, कोल्हापुरातली घटना, कराड साताऱ्याची घटना, त्यानंतर नागपूरला एक घटना रात्री घडलेली आहे, एक घटना अकोले संगमनेरला आता सकाळी आज झालेली आहे. अशा या सातत्याने वाढत्या घटना बघितल्या, लोक स्वतःहून सांगताहेत की हो, या सरकारला आपलं म्हणणं पोहोचवण्यासाठी काही करण्याची गरज आहे. ठीक आहे, पण मी जे म्हटलं की माननीय न्यायालयाने कोणत्या ग्राउंडवर आधारित हे म्हटलंय, ते म्हणतात की कोणत्याही राजकीय पक्षाला करण्याची परवानगी नाही. राजकीय पक्षाला परवानगी नाही, सर्वसामान्य नागरिक आपला राग व्यक्त करू शकतात ना. ओके, विल डिसाईड, आम्ही ठरवू, बघू काय भूमिका घ्यायची ती. 5 वाजेपर्यंत आपल्याला अधिकृत भूमिका मी स्वतः ट्विटद्वारे सांगेन. नक्कीच. धन्यवाद सुषमा, जे आपण एबीपी माझाबरोबर बोललात त्यासाठी. संयत अशा प्रकारची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या पक्षासंदर्भात आणि कुठल्या ग्राउंडवरती त्या ठिकाणी भूमिका मांडण्यात आलेली आहे, त्यानुसार देण्यात आलेला हा निर्णय आहे. मात्र सर्वसामान्य व्यक्ती तर मात्र आपला राग निश्चितच व्यक्त करू शकतात. अशा प्रकारची भूमिका देत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी या संदर्भातली भूमिका संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्पष्ट करणार असल्याचं देखील त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं आहे. महाविकास आघाडीच्या बंदवरून आणि बदलापूर घटनेविरोधात महाविकास आघाडीनं उद्या बंदची हाक दिलेली होती. मात्र हायकोर्टानं उद्याचा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.